आपल्या तालुक्याचे गट विकास अधिकारी बळदे साहेब, नायब तहसीलदार सरकरवाड साहेब, रायवार साहेब, DDPO मुदखेडे साहेब, या ठिकाणी उपस्थित सर्व यंत्रणा आणि या आजच्या या कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले आपले माळेगाव या मंडळांतर्गत सर्व सरपंच, सर्व चेअरमन, सर्व सदस्य आणि या ठिकाणी या योजनेचा विशेष लाभ घेण्यासाठी या ठिकाणी असलेले सर्व लाभार्थी. आता या ठिकाणी आपल्याला पाटील साहेब असतील किंवा बळदे साहेब असतील, विशेष करून ह्या शिबिराचा काय उद्देश आहे या ठिकाणी पूर्णपणे सांगितलेले आहे. त्यामुळे परत रिपीट मी त्या गोष्टी या ठिकाणी करणार. फक्त छत्रपती शिवाजी महाराज महाराजत्व समाधान शिबिर याचा उद्देशच असा आहे की ज्या पण शासनाच्या योजना आहेत आपल्या, त्या योजना गरिबांपर्यंत एका छताखाली पोहोचवण्याच्या दृष्टीनं आज आपण या ठिकाणी हे शिबिर आयोजित केलेले आहे. आज या शिबिरामध्ये कुणाचे कुठलेही लाभ जर वंचित राहिले असतील तर त्यासाठी आपण योजनेचा लाभ घेऊ शकता. काही योजना अशा आहेत की तात्काळ त्या ठिकाणी आपण देऊ शकतो. उदाहरणार्थ जे पण सर्टिफिकेट आहे ते आपण देऊ शकतो, पण काही अशा गोष्टी आहेत की त्या आजच्या आज आपल्याला भेटणार नाही. पण आपल्याकडून जो पण आपण फॉर्म भरून घेणार आहे त्या फॉर्म मध्ये 8 दिवसामध्ये त्यामध्ये कारवाई करून आपल्याला त्या योजनेचा आपण लाभ देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करू. आता या ठिकाणी मगाशी गावामध्ये ज्या पण आता ज्या गोष्टीची समस्या या ठिकाणी सांगितलं त्याबद्दल थोडंफार मी या ठिकाणी बोलतो. सगळ्यात महत्त्वाचा असा आहे विषय की मागच्या महिन्यामध्ये माननीय जिल्हाधिकारी राहुल कर्डिले सरांनी एक अतिशय चांगला निर्णय घेतला. जे पण भूविकास बँकेचे जे काही इतर अधिकाऱ्यांमध्ये बोजा होते बँकेचे ते सगळ्यात पहिला निर्णय माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला की तो असा होता की भूविकास बँकेचे जे पण बोजा होते इतर अधिकाऱ्यांमध्ये शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर ते बोजा आपण पूर्णपणे काढून टाकण्याचं या ठिकाणी ठरवलं. त्या अनुषंगाने देगलूर तालुक्यामधून 361 शेतकऱ्यांचे भूविकास बँकेचे बोजा आपण या ठिकाणी कमी केलेले आहेत. दुसरा असा विषय होता या ठिकाणी बोलताना कळलं की पाणंद रस्त्याचा विषय होता. आता या ठिकाणी आपण जर बघितलं शेत रस्ता आपल्याला बऱ्यापैकी काही ठिकाणी उपस्थित आहेत पण अवेलेबल पण आहेत, पण शेत रस्त्याचं मजबूतीकरण जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत त्या रस्त्याचा आपण या ठिकाणी व्यवस्थित वापर करू शकत नाही. त्या अनुषंगानं शासनानं मागील 2 महिन्यामध्ये एक अतिशय चांगली योजना की बळीराजा शेत रस्ते पाणंद योजना आपण या ठिकाणी आणलेली आहे. त्या योजनेच्या माध्यमातून तालुक्यामध्ये जेवढे पण रस्ते असतील ते आपण या ठिकाणी मजबूतीकरण करणार आहोत. त्यासाठी शासनानं प्रत्येक किलोमीटरला 15 लाख रुपये या ठिकाणी देण्याचं ठरवलेलं आहे. आपल्याला या आधी देखील माहित आहे की मातोश्री शेत रस्ते पाणंद योजना आली होती, पण मातोश्रीमध्ये काय व्हायचं एमआरजेसी म्हणजे नरेगातून आपल्याला काम करायचं म्हटलं तर लेबर लागायचे तर मस्टर यायचं, मस्टरचा ह्या प्रॉब्लेम येऊ नये म्हणून हे जे पण आपण रस्ते करणार आहोत ते पूर्ण यंत्राद्वारे करणार आहोत. म्हणजे JCB असेल किंवा टँकर असेल याच्या सहाय्याने आपण हे रस्ते आपण करणार आहोत. आपल्या तालुक्यामध्ये पूर्ण प्रत्येक गावामध्ये जे पण रस्ते असतील त्या रस्त्याला आपण तहसील कार्यालयामार्फत आता नंबरिंग दिलेलं आहे. म्हणजे पाणंद रस्त्याला वेगळं नंबरिंग आहे, शिव रस्त्याला वेगळं नंबरिंग आहे, पायवाट असेल तर वेगळं नंबरिंग आहे. असं ऑलरेडी आपण या ठिकाणी नंबरिंग दिलेलं आहे आणि येणाऱ्या 15 ते 20 दिवसांमध्ये आपण हे रस्ते आपल्या माध्यमातून या ठिकाणी मजबूतीकरणाला सुरुवात करतात. या रस्त्याचं प्रमुख हे माननीय आमदार महोदय ते अध्यक्ष आणि या रस्त्याचं जे पण समिती आहे ते सदस्य म्हणून उपविभागीय अधिकारी म्हणून या ठिकाणी आमची नेमणूक केलेली आहे. यासाठी आपल्याला एकच करायला लागेल, आपल्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून लवकरात लवकर म्हणजे 2 दिवसांमध्ये आपल्याला जे पण रस्ते मजबूतीकरण करायचे आहे त्यांचा व्यवस्थित की रस्त्याचा उल्लेख करून रस्त्याच्या आजूबाजूला कोणते गट नंबर आहेत, रस्ता किती किलोमीटरचा आहे, रस्ता अतिक्रमण मुक्त आहे का रस्ता अतिक्रमण झालेला आहे, या सर्व डिटेल्स सकट आपल्याला 2 दिवसामध्ये तुम्ही पंचायत समितीत जर सादर केला तर पंचायत समितीमधून आपल्याकडे तो प्रस्ताव येईल. त्यानंतर त्या रस्त्याला आपण मंजूर देण्याचं काम करू. मंजूर झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी मजबूतीकरण या ठिकाणी होऊ शकते. त्यानंतर अजून एक या ठिकाणी विषय झाला होता की घरकुलसाठी रेती उपलब्ध झाला पाहिजे. आता या ठिकाणी आपल्याला माहित आहे आता जी पण आपल्याला वाळू वाहतूक होत आहे ती आपल्या विरोली या घाटातून होत आहे. आपल्या देगलूरमध्ये देखील 13 घाट गेलेले आहेत, पण 13 घाटाला अजून प्रकारे कोणत्याही प्रकारे त्याला ताब्यात दिलेलं नाही. रेतीचं उत्खनन सुरू झालेलं आहे. ज्यावेळी आपल्या 13 घाटाचं उत्खनन सुरू होईल त्या 13 घाटांमधून आपल्या 10% वाळू ही घरकुलसाठी आपल्याला राखून ठेवायचं शासनामार्फत निर्देश आहे. त्यामुळं ज्यावेळी आपले घाट सुरू होतील, घाट जर पुढच्या महिन्यात सुरू झाले त्यानंतर आपल्या 10% वाळूकट आपल्यासाठी राखीव होईल. त्यानंतर आपण ऑनलाईन करून
त्या ठिकाणी आपण वाळू आपल्याला घरपोच त्या ठिकाणी होऊ शकतो. त्यानंतर अजून एक विषय होता की आपल्याला बऱ्यापैकी माहिती आहे की आपल्या भागामध्ये ज्या पण जमिनी आहेत त्या वर्ग 2च्या जमिनी आहेत. काही इनाम जमिनी आहेत, काही गायरान जमिनी आहेत. अशा पद्धतीने वर्ग 2च्या जमिनीमध्ये आपण फक्त भोगवटादार असतो, मालक हे शासन असतं. अशा वेळी आपल्याला ती जमीन विकता येत नाही, घाण ठेवता येत नाही किंवा एखादं लोन काढता येत नाही. अशा वेळी आपल्याला अडचणी येतात. ह्या गोष्टीसाठी शासनानं अतिशय चांगल्या पद्धतीने आता जे शुल्क होतं ते कमी केलेलं आहे. आधी गायरान जमिनीसाठी 75% रक्कम होतं, पण शासनानं आता फक्त 25% रक्कम केलेलं आहे. जर उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीकडे जर 2 हेक्टर जमीन असेल 80 लाख, त्याचं व्हॅल्युएशन जर बघितलं तर एक 4 ते 5 लाखाच्या आसपास येतं. जर आपण म्हणजे त्याचं 25% रक्कम जर म्हटलं तर कमीत कमी लाख रुपये देऊन आपण त्या शेतीचा मालक होऊ शकतो. जर एखाद्या वेळी आपण शेतीचा मालक झालो तर आपण शेती विकू शकतो, घाण ठेवू शकतो किंवा लोन पण काढू शकतो. आपल्याला काय होतं, ज्यावेळी आपल्या घरामध्ये एखादा कार्यक्रम येतो, लग्न समारंभ येतो, एखादा हॉस्पिटलचं अडचण येतं, त्यावेळी आपण लोन काढायला जातो आणि आपल्याला लोन कोणी देत नाही. त्यामुळं ही पण एक शासनाची योजना आहे. त्या पद्धतीमध्ये आपण ज्यांची पण वर्ग 2 असेल त्यांनी तात्काळ त्या ठिकाणी अप्लाय करावं. गायरान जमिनीचं असेल तर स्वतः माझ्या कार्यालयामध्ये मी वर्ग 2 ते वर्ग 1 करण्याचे अधिकार मला आहे. आपण या ठिकाणी दाखल करू शकता आणि लवकरात लवकर आपण त्या जमिनीचं मालक होऊ शकता. त्यानंतर पुढील गोष्टी सांगितल्याप्रमाणे शेतकरी अतिवृष्टी असेल किंवा बाकी कुठले पण तहसील मार्फत जे संजय गांधीची योजना असेल किंवा आधार दिव्यांगाची योजना असेल, जे पण आपण पेन्शन देतो त्यासाठी वीज योजना आपल्या चालू आहे. पण आता पाटील साहेबांनी म्हटल्याप्रमाणे जे पण संजय गांधी असेल त्या ठिकाणी उत्पन्नाची काही अडचण येते, पण खरोखरच त्यांच्याकडं आर्थिक परिस्थिती नाही, पण नावावर 1-2 एकर शेती आहे, पण शेतातून पिकत पण नाही. अशा व्यक्तींचे जे पण अर्ज असतील ते सहानुभूतीपूर्वक या ठिकाणी विचार करून त्या लोकांना कशा पद्धतीने योजनेचा लाभ देता येईल त्या ठिकाणी आपण निश्चित प्रयत्न करू. सोबत अजून एक महत्त्वाचं आहे, जे पण दिव्यांग लोक आहेत, दिव्यांग लोकांना आपला UDID जसा आपला आधार कार्ड असतो तसं दिव्यांग लोकांचा एक UDID कार्ड असतं. ते UDID कार्ड काढण्याचे कंपल्सरी आहे. ज्या लोकांचं UDID कार्ड नाही त्या लोकांचं जे पण दिव्यांगांचं जे पण आपल्याला अनुदान भेटत आहे ते या ठिकाणी बंद होणार आहे. त्यामुळं जास्तीत जास्त ज्या पण लोकांचं UDID कार्ड नसेल त्या लोकांनी या ठिकाणी आपलं UDID कार्ड काढून घ्यावं आणि त्या ठिकाणी आपण त्या योजनेचा लाभ घ्यावा. अजून एक या ठिकाणी आधार अपडेटचा विषय या ठिकाणी बोललेला आहे. काही जे पण किरकोळ आधार अपडेट असेल ते या ठिकाणी होऊ शकतात, पण ज्या लोकांचे थंब इम्प्रेशन असेल किंवा आयरिस इम्प्रेशन असेल या ठिकाणी होत नाही त्या ठिकाणी काही निश्चितच या ठिकाणी थोडंफार अडचणी आहे. पण आम्ही पण जिल्हा स्तरावर याचा पाठपुरावा करू, कसं यामध्ये मार्ग निघेल त्या पद्धतीने आपण बघू. सोबत अजून एक या ठिकाणी आपला विषय निघाला की प्राथमिक आरोग्य केंद्राचा. निश्चितच या ठिकाणी बोलल्याप्रमाणे माननीय जिल्हाधिकारी मोदींची या ठिकाणी चर्चा करून याचा देखील आपण मार्ग कशा पद्धतीने या ठिकाणी आपण पाहू. अजून एक या ठिकाणी विषय होता की बऱ्यापैकी आता शासनाने परवा एक आता नवीन PR काढलेला आहे की अघोषित सनद जे होते, जे आपण जुन्या काळात येणे म्हणत होतो ते येणे पूर्णपणे बंद केलेले आहे. त्यामुळे आता कोणत्याही प्रकारचं येणे घेण्याची त्या ठिकाणी आवश्यकता नाही. आपण त्या ठिकाणी सुलभ निर्णय फक्त लेआउटला सँक्शन घेऊन आपण त्या ठिकाणी बांधकाम करू शकतो. सोबतच कुठेबंदी पण आहे. त्यानंतर अजून एक सांगायचं म्हणजे ज्यांच्या पण लोकांच्या वर्ग 2च्या जमिनी आहेत ते काय होतं की जुन्या काळामध्ये आपल्याला एखादं लोन पाहिजे असेल तर आपण काय करतो, एखाद्याला बक्षीस देतो, विक्री करतो किंवा वाटणी करतो. पण अशा वेळी एखाद्या वेळी वाटणी केलं तर एवढी किचकट प्रक्रिया होते की तुम्ही त्याचं मालक होण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होतो. त्यामुळं कोणत्याही परिस्थितीमध्ये वर्ग 2ची जर जमीन असेल तर तुम्हाला कोणताही त्याच्यामध्ये ट्रान्झॅक्शन करायचं असेल तर सक्षम प्राधिकाऱ्याचं म्हणजे प्रमाणपत्र घेतल्याशिवाय आपण त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं ट्रान्झॅक्शन करू नये, जेणेकरून आपल्याला मालक होता येईल आणि एकदा मालक झालं तर आपण पूर्ण त्या ठिकाणी गोष्टी करू शकता. आता या ठिकाणी महसूल विभागासोबतच इतर विभागाचे या ठिकाणी आलेले आहेत. आता ऑलरेडी बजेटमध्ये बोलल्याप्रमाणे घरकुल या ठिकाणी मंजूर झालेले आहेत. पण अशा प्रकारे आपल्याला कळतं की घरकुल मंजूर झाले पण घरकुलचे बांधकाम होत नाही. मग त्यामुळं कृपया विनंती आहे की आपण पण घरकुलचं लवकरात लवकर त्या ठिकाणी बांधकाम करावं. या ठिकाणी शेड्यूल विभागामार्फत लेख लाडकी योजना आहे, प्रधानमंत्री वय वंदन योजना आहे, आयुष्यमान भारत योजना आहे, त्यासोबतच वीज विभागाच्या अजून देखील योजना आहे. त्या सर्व योजनांचा आपल्याला जर लाभ घ्यायचा असेल तर एका छताखाली आज आपण फॉर्म भरून द्यावा. फॉर्म भरल्यानंतर आपल्याला 8 दिवसांमध्ये त्या फॉर्ममध्ये आपण त्या ठिकाणी पेंडन्सी काढू आणि एकदा फॉर्मचं त्यामध्ये निपटारा झाला तर योजनेचा आपल्याला लाभ घेता येईल. अजून एक या ठिकाणी आपण आताच म्हटल्याप्रमाणे
सर्व योजना अशा आहेत की आजच्या आज कुठल्या होणार नाही, की त्यामध्ये आपले कुठलेही किती इतर विभागाच्या योजना असतील तर आपल्याला त्या ठिकाणी आपण निवेदन द्या, निवेदन त्याची आपण नोंद घेऊन जर महसूलचा असेल कुठल्या विभागाची योजना असेल त्या विभागाला आम्ही फॉरवर्ड करू आणि येणाऱ्या 8 दिवसामध्ये त्याची निकाल लावू. त्याची एक आपल्याला उत्तरार्थी प्रत या ठिकाणी आपल्याला कळवण्यात येईल, जेणेकरून प्रशासनामार्फत ते आपल्या कागदावर काय काळजी घेतली याबद्दल आपल्याला या ठिकाणी सांगण्याचं आम्ही त्या ठिकाणी सांगू. सोबत या ठिकाणी आता सांगितले की पीएम किसानचे काही लोकांचे पैसे पडत नाही, ज्या लोकांचे आता जो कृषी विभागामार्फत योजना आपल्याला त्या ठिकाणी सुरू आहे, कृषी विभागाचे देखील अधिकारी या ठिकाणी उपस्थित असतील तर त्या ठिकाणी इंडिव्हिज्युअल की प्रत्येक लाभार्थ्यांना कशामुळं काही पैसे पडत नाही किंवा काय असेल तर या ठिकाणी आपण त्याची देखील शहानिशा करू. एकंदरीत आजच्या शिबिरामागे आपण या ठिकाणी कमी याच्यामध्ये उपस्थित झाला, जास्त वेळ घेत नाही. आपल्याला ज्या पण योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्या योजनेच्या ठिकाणी आपण पोहोचावं, आपलं निवेदन द्यावं, ज्या गोष्टी आहेत ते तात्काळ आज देण्याचा प्रयत्न करू, ज्या नसतील त्या येणाऱ्या काही दिवसामध्ये आपल्याला लाभ पोहोचू आपल्याला त्याच्या बेनिफिशरी बनवण्याचं निश्चितच प्रशासनामार्फत या ठिकाणी प्रयत्न केले जाईल. एवढंच या ठिकाणी आपल्याला आवाहन करतो आणि थांबतो. थँक्यू.